उरण. चला मैदानात होते सुरुवात. जाऊया मॅचच्या आकडे. पहिलं षटक हाताळण्यासाठी सचिन मस्के पाटील सज्ज. स्ट्राईक वरती किरण वाघ आणि नॉन स्ट्राईक एंड वरती असतील चव्हाणवाडी संघाचा 12वा खेळाडू. आपल्याला विनंती असेल चव्हाणवाडी संघाचा 12वा खेळाडू. चव्हाणवाडी संघाचा 12वा खेळाडू मित्रांनो या सचिन मस्के पाटील. आपण पाहताय गोलंदाजीच्या रणवेवरती सचिन मस्के पाटील. संकेत आलेला आहे. चला सुरुवात होते. या ग्रुप स्टेज मधील आपण पाहिलं ना तर शेवटचा सामना असेल कारण की स्पीडअप घ्या. पंच निलेश आपल्याला विनंती आहे. चला सुरुवात करायची आहे. निलेश आणि विशाल सर आपल्याला विनंती असेल की सामना चालू करायचा आहे. पहिला चेंडू किरण वाघसाडी सचिन मस्के पाटील. पहिला चेंडू आपण पाहताय. चांगल्या पद्धतीचा चेंडू सचिन मस्के पाटील यांच्या हातून हाताळला. स्पीडअप घ्या मस्के साहेब आपल्याला विनंती आहे. आपल्याला अजून देखील खूप सामने खेळवायचे आहेत. मस्के साहेब वारंवार आपलं नाव घ्यायला लागतंय. चला मस्के साहेब गोलंदाजीच्या रणवेवरती 60. दुसरा चेंडू डावकुरे हाताचा संकेत. यावेळी मात्र आपण पाहू शकता कुठेतरी अभिनय फंबलिंग करतोय. वाईट +1 कशा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये दाखल स्कोर कार्ड वरती. 2 धावा धावपलकावरती. यावेळी मात्र उडवलाय चेंडू. आपण पाहताय बॅटच्या रडार मध्ये पाठवलाय. सीमा रेषे पार हालाय संकेतच्या बॅट मधून. मोर्या चषक 2026 ब्रँडेड षटकार 6 धावा. या 6 धाव्यांनी धावफलक मात्र पुढे सरकतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 8. 9 धावा 9 धावेवरती. पुढला चेंडू. यावेळी मात्र वाईट चेंडू खराब चेंडू अवांतर धाव. षटकार लगावल्यानंतर ना जे प्रेशर आहे ते दिसून येत आहे ते म्हणजे आपल्या सचिन मस्के साहेब यांच्यावर. खराब चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज डीच्या स्वरूपात घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव. एकेरी धावेने धावफलक मात्र पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11च्या घरामध्ये 11 धावा. वाईट +1 होती माफ करा. 12 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू.
पुढला चेंडू यावेळी पुन्हा एकदा डीपला आपण पाहू शकता चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये एक या धावसंख्येवरती आपण पाहू शकता. स्पीडअप घ्यायचा आहे. विशाल सर आपल्याला विनंती असेल स्पीडअप घ्या. पहिल्या षटकाचा विचार केला तर महागडं षटक चाललेलं आहे कुठेतरी आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये सचिन मस्केवाडे यांचं कुठेतरी महागडं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना यावेळी आपण पुन्हा एकदा प्रेशर दिसून येत आहे सचिन साहेबांच्या वरती. पुन्हा एकदा वाईट +1 अशा 2 धावा 16 धावा. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉकेज पद्धतीचा चेंडू चांगला कमबॅक म्हणावं. पुन्हा एकदा डीच्या स्वरूपात 1 धाव आणि मात्र 1 षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. दुसरा षटक संघासाठी घेऊन येतो अभि पाटील. मॅन फ्रॉम मांगरूळ संघाचा खेळाडू अभि पाटील. डावकुरे हाताचा ऑलराऊंडर हा खेळाडू. ज्या गोलंदाजाने आपण जर पाहिलं गोलंदाजी करत असताना देखील चांगली कामगिरी करतो आणि फलंदाजी करत असताना देखील चांगली कामगिरी करतो असा हा अभि पाटील. डॉट चेंडू डीच्या स्वरूपात 1 धाव. यावेळी आपण पाहू शकता ज्या पद्धतीने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जसा फलंदाजाने क्रीज सोडली ना तसा बाउन्सर मारण्याचा प्रयत्न केला. किरण वाघ यांना थांबवलंय. किरण वाघ यांना बांधून ठेवलंय. किरण वाघ यांना जखडून ठेवलंय. अतिशय चांगली गोलंदाजी. यावेळी मात्र आपण बघू शकता एक्स्ट्रा पॉइंटला चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार. हालाय चौकार 4 धावा. आपण पाहू शकता ज्या पद्धतीने झेल होता कुठेतरी झेल घेण्याची नामी संधी होती मात्र झेल सोडलाय. यावेळी आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये एकेरी धावेने मात्र स्ट्राइक वरती आता संकेत आलेला आहे. यावेळी आपण पाहू शकता पुन्हा एकदा चेंडू अतिशय उसळी घेणारा चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये डीच्या स्वरूपात 1 धाव. याही चेंडूवरती आतापर्यंत आपण जर पाहिलं तर धावसंख्या 24च्या घरामध्ये आतापर्यंत
5 चेंडू आणि हा शेवटचा चेंडू आपण पाहू शकता. चांगली फेकी म्हणावी लागेल. अमित बोरगे बटला डॉन आपण पाहू शकता त्यांना म्हटलं जातं. अमित बोरगे 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 25च्या घरामध्ये. अमित बोरगे स्टायलिश स्टार आपण पाहू शकता गोलंदाजीच्या रनवेवरती. अमित बोरगे आपण पाहू शकता रनअप पाहू शकता. पंधरा 16 पावलाचा रनअप आपण पाहू शकता अमित बोरगे यांचा. काय क्लासिक गोलंदाजी करतात. चेंडू पडल्यानंतर ना स्विंग होतोय. खूप चांगली गोलंदाजी खूप चांगली. आणि आतापर्यंत 2 षटकामध्ये विचार केला तर 25 धावा धावफलकावरती लगावल्या. त्याच्यानंतर मात्र उर्वरित 2 षटक बाकी आहेत आणि तिसरं षटक प्रारंभिक असताना आपण पाहू शकता अमित बोरगे काय कमबॅक करतोय. पहिला चेंडू डॉट. यावेळी समोर होता उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे मात्र तू मी करत चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषे पार. हा आलाय चौकार 4 धावा. आपण पाहू शकता बॉल क्वालिटी आपण कॅमेरा वर्क पाहू शकता. नीरज उर्फ काचा भाई आपण पाहू शकता ज्या पद्धतीने कॅमेरावरती वर्क चालू आहे ना अतिशय सुंदर. आता मात्र कानमंत्र दिलेला आहे अभिनय. तो कानमंत्र कितपत काम करेल हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. कारण की असं म्हणतात ना ऐकावे जनाचे करावे मनाचे. त्या पद्धतीने आपण पाहू शकता. अमित काय करणार. अभिचं ऐकणार की स्वतःच्या मनाचं करणार. पुढला चेंडू. पुन्हा एकदा मला वाटते कुठेतरी कानमंत्र चांगला दिलेला आहे. कारण की चेंडू पडल्यानंतर स्लो झाला. स्लो चेंडू आपण पाहू शकता. ॲग्रेशन पाहू शकता अमित बोरगे यांचं कुठेतरी. आणि जिथे 1 धाव गेलेली ना मित्रांनो तिथं 3 धावा मिळाल्या. क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी ॲग्रेशनवरती तुमचा कंट्रोल हवा आहे. आणि ॲग्रेशन दाखवलं. काय डायरेक्ट हिट केली. अतिशय सुंदर हिट केली. मात्र ज्या पद्धतीने आपण पाहू शकता अमितने हिट केली तशीच मात्र किरण असेल आणि संकेत या दोघांचं देखील कौतुक करावं लागेल मित्रांनो. काय अफलातून रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. आमचे कॅमेरामॅन नीरज असतील, मॉनिटर ऑपरेटर यश असतील, तसेच आमचे स्कोरर मनोज दादा असतील. सध्या आमच्या कॉम्बॉक्समध्ये ती चर्चा आहे कारण की आम्ही चांगला गोलंदाज आहे आणि एक चांगल्या गोलंदाजाची ही आपण पाहू शकता हीच खासियत असते. चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकता गुगली मास्टर आपण पाहू शकता अमित बोरगे अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. कमबॅक कसा करावा ना वेग हे दाखवून दिले अमित यांनी. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. व्हाईट बॉल. हे अवांतर धाबेने धावफलक मात्र पुढे सरकतंय. हो उडवलाय चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. सीमारेषे पार. छत्रपतींचा छावा षटकार मारलाय भावा. ह्याल्यात किरण वाघच्या बॅटमधून 6 धावा. अमित बोरगेवरती हल्ला बोल.
आपण पाहू शकता कुठेतरी मस्के साहेब नाराज आहेत गोलंदाजावरती, कारण की चेंडू जो टप्पा पडलेला चेंडू चांगला होता, मात्र कुठेतरी वेगळं काहीतरी करण्याच्या नादामध्ये चेंडू फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल वसूल केला आहे, ते म्हणजे किरण वाघ यांनी. चला सुरुवात होते आतापर्यंत या षटकामधील ना शेवटचा चेंडू आहे. काय घडणार काय बिघडणार. अमित बोरगे पुढला चेंडू. ओहो यावेळी सुद्धा प्रहार केलाय, प्रहार हल्ला बॉल, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत अमित बोरगेवरती चांगलाच प्रहार हालाय. षटकार 6 धावा 6 धावा. पण 45 धावा धावपलकावरती 45 अमित बोरगेचा समाचार चांगल्या पद्धतीने घेतला मित्रांनो. आता आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते म्हणजे राहुल उर्फ धडकन बॉय. धडकन ज्या राहुल जर आपण विचार केला ना तर मनोज सर हे अजय देवगन माफ करा सुनील शेट्टीचे खूप मोठे फॅन आहेत. राहुल उर्फ धडकन बॉय म्हटलं जातं त्यांना. सर्व फ्रेंड सर्कलमध्ये एक दुसरं नाव आहे, जसं की टोपण नाव असतं पप्पू हे ते, तसं यांना धडकन हे टोपण नाव आहे. चला स्पीडअप करा किरण वाघ. संकेत दादा आपल्याला विनंती असेल. चला स्पीडअप घ्यायचं आहे. शेवटचे 6 चेंडू आणि आतापर्यंत 45 धावा धावपलकावरती लगावल्या आहेत. राहुल काय कामगिरी करणार. राहुल उर्फ धडकन बॉय पुढला चेंडू. यावेळी मात्र अराउंड द कार्पेट समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, तिथं घडतंय काय. एकेरीने मात्र समाधान मानावं लागलंय. चांगली फेकी म्हणावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. किरण ज्या गोलंदाजाने आतापर्यंत चांगली माफ करा फलंदाजाने चांगली फलंदाजी केलेली आहे तो आता स्ट्राईक वरती. ओहो यावेळी मात्र गोलंदाजावरती दडपण दबाव, धडकनवरती दबाव आहे आपण पाहू शकता. आपण पाहू शकता राहुल पुढला चेंडू. यावेळी मात्र पुल केलाय, डीपला क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी 1 बाउन्स, चेंडू पकडला जातोय, फेकी करतोय. तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत. एक शॉट आहे. ओके सर एक शॉट आहे म्हणजे एकच धाव मिळेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. मात्र यावेळी राहुल नजरेने काहीतरी बोलत असताना एक तेरी ना तर एक मेरी आता दाखवून दिलेला आहे. राहुल धडकन बॉय मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली कामगिरी करतोय. पुढला चेंडू हो हो उडवलाय. इथं मात्र नैसर्गिक अडथळा. चेंडू कुठेतरी डीप मिडविकेटकडे जाणारा चेंडू मात्र कव्हरच्या रिजनला आला आणि तत्पूर्वी एक धाव. किरणचं नशीब कुठेतरी साथ दिली नाही, नाहीतर हा मोठा फटका होता जरूर. एकापेक्षा जास्त धाव आली असती. मात्र आता संकेतवरती नजरा असतील त्याच्या संघाच्या. राहुलवरती देखील आहेत, कारण की आतापर्यंत एकही मोठा फटका मारून दिलेला नाही. थांबवलंय, बांधलंय, जखडलंय दोन्ही फलंदाजांना. यावेळी उचललाय चेंडू हवेत. अमित बोरगे चेंडू खाली पकडलाय, झेल संपलाय. संकेतचा खेळ ॲक्युरेशन आपण पाहू शकता, कारण की दबाव आहे अमितवरती देखील. कारण की आपण जर पाहिलं कुठेतरी नाराज आहे स्वतःवरती, मात्र फलंदाजीमध्ये देखील तो अतिशय चांगली फलंदाजी करू शकते का दाखवून दिलेलं आहे अमित बोरगे यांनी. कित्येकदा असे सामने 49 49 धावा. अभि आता विचार करत असतील की कुठेतरी अमितचं षटक महाग पडलं, मात्र राहुलने भरून काढलं ते. आपण पाहू शकता जसे षटकार लगावले ज्या गोलंदाजाचं नाव अमित, जसे कॅच पकडला अमित, म्हणजे मैदानामध्ये एकच नाव अमित आणि अमित आणि अमित.
घोषांकी क्षेत्रात 1 धाव आणि एकेरी धावीने धावफलक मात्र पुढे सरकते. धावसंख्या 50च्या घरामध्ये आणि येणारे 24 चेंडू आणि बनवायचे आहेत 51 धावा. धन्यवाद. थँक्यू सो मच सुस्मित सर. 24 बॉलमध्ये 51 धावेंचा पाठलाग या मॅच मध्ये आता करायचा आहे. चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण लाईनअप करा आणि लगेचच फिल्डिंग सेट करा. चव्हाणवाडी टीमला विनंती आहे, चला आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये लाईनअप करा आणि लगेचच फिल्डिंग सेट करा. 24 बॉलमध्ये 51 धावेंचा पाठलाग मांगरोळ टीमला करायचा आहे. 50 धावा पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना चव्हाणवाडी टीमने उभ्या केल्या स्कोर बोर्डवर आणि 24 बॉलमध्ये 51 धावेंचं लक्ष ठेवलं आहे मांगरोळ टीम समोर. चला बॅटर सुद्धा आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रवेश करा. सलामीवीर बॅटर रोहन आणि अभि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी पोहोचतात. 4 ओव्हरची मॅच, 4 ओव्हरमध्ये 51 धावेंचा पाठलाग या मॅच मध्ये जिंकल्यानंतर पुढील फेरीमध्ये प्रवेश, अन्यथा घरचा प्रवास. नॉकआउटच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण सकाळच्या सत्रापासून पाहताय. 32 अंतर्गत आयोजित असणारी स्पर्धा श्री मोरया चषक 2026 पर्व 4 आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत मी नईन शिर्के या ठिकाणी करतोय आणि घेऊन जातोय तुम्हाला क्रिकेटच्या दुनियादारीमध्ये. तिथे होतीये सेकंड इनिंगला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. मागील जी मॅच झाली त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता ओम. आपण ओम मुख्य मंचावर लगेचच या. त्यांच्या बॅटमधनं खूप चांगली बॅटिंग आपण पाहिली. ओम विनंती करतो आपण मुख्य मंचावर या. मॅचला होते सुरुवात. पहिल्या स्पेलमध्ये बॉलर मेघराज, शॉर्ट ट्रॅकर बॉल पुल केला. पुलचा चांगला स्ट्रोक आणि एकच धाव पहिल्या बॉलवर डिक्लेअर स्वरूपामध्ये बॅटर अभिला प्राप्त होती आहे. ओमला या ठिकाणी देण्यात येते सामनावीरचा पारितोषिक एक ग्लोरियस मेडल स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला खेळ आपण पाहिला. ओमच्या माध्यमातून चांगली बॅटिंग. 12 बॉलमध्ये 30 धावेची गरज असताना षटकार आणि चौकारांची आदर्शबाजी ज्या बॅटरने केली आणि तो ओम ठरला आहे मॅन ऑफ द मॅच. पहिल्या बॉलवर 1 धाव. 23 बॉल आणि 50 धावा अजून या मॅच मध्ये करायच्या. सेकंड इनिंग मध्ये मंगरोळ टीमला. दुसरा बॉल बॅटर अभिसाठी मेघराजचा. शॉर्ट ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव. 2 बॉलवर 2 धावा डिक्लेअर स्वरूपामध्ये.
थोडंसं अपुरं ग्राउंड आहे आणि त्याचा फायदा आता बॉलरला होतो आहे. कारण गोल ग्राउंड असतं तर या बॉलवर जास्तीत जास्त धावा बॅटरला भेटल्या असत्या, परंतु अपूर्ण ग्राउंड आहे. समोरच्या दिशेला व्ही शेपमध्ये बॅटिंग करताना बॅटरला करायची आहे, परंतु विकेटच्या मागे स्ट्रोक घेत आहेत लेफ्ट हँडर बॅटरच्या बॅटमधनं आणि धावसंख्या 2 धावा स्कोरबोर्डवर आहे. चांगला बॉल, मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न, बाईच्या माध्यमातून 1 धाव. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 3 धावा. चांगली बॉलिंग या मॅच मध्ये बॉलर मेघराज सुद्धा आपल्या टीमसाठी करतो आहे. चांगला रनअप आहे, चांगली ॲक्शन आहे आणि आपल्या उंचीचा फायदा या मॅच मध्ये बॉलरला प्राप्त होतो आहे. आतापर्यंत बॉल फेकले 3 आणि धावा खर्च केल्या 3. स्ट्राईक चेंज झाली आहे. स्ट्राईक एंडला आता बॅटर रोहन. तीन बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्यात बॉलर मेघराजने. चौथा बॉल या स्पेल मधला मेंडेटरी पॉवर प्लेच्या ओव्हर मधला फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आपण पाहताय. ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक नक्की होता. 1 धावेच्या मैत्रिणी धावसंख्या स्कोरबोर्डवर 4. प्रत्येक बॉलवर 1-1 धाव काढली आहे बॅटरने आतापर्यंत. 3 धावा बॅटनं आल्यात. 1 बाईची आहे, 1 रन बाईची आहे. 4 धावा स्कोरबोर्डवर 4 बॉलच्या समाप्तीनंतर. शॉर्ट ट्रॅकर बॉल, पुन्हा एकदा कॉमबॅकच्या अगदी वरून बॉल ट्रॅव्हल झाला. फक्त आणि फक्त 1च धाव या मॅच मध्ये अबिला प्राप्त होती आहे. 5 बॉलवर 5 धावा टीमची टोटल. शॉर्ट पिच बॉल नक्की येत आहेत या मॅच मध्ये, परंतु घोषांक क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल होत आहेत. शॉर्ट पिच बॉल, आता मात्र चांगला स्ट्रोक बॅटर अभिच्या बॅट मधनं आपण बॉलला पाठवताना पाहताय. 6 धाव्यांसाठी षटकार. 6 धावेच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 11 धावा. अठरा बॉल मध्ये 40 धाव्यांची अजूनही गरजेची. चला मॅच लगेच चालू करा, टीम मीटिंग करू नका, स्पीडअप करा. प्रत्येक बॉलवर आणि प्रत्येक ओव्हरनंतर टीम मीटिंग आपण करू नका. आता वेळ वाचवणं गरजेची गोष्ट आहे. याआधी घडलं त्याला महत्व नाही, आता जे क्रिकेटमध्ये घडेल त्याला खूप सारं महत्व आहे. 11 धावा स्कोरबोर्डवर, 18 बॉल आणि 40 धाब्यांची गरज मंगरुळ टीमला. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर बॉलिंगसाठी शिवाजी येत आहेत बॉलिंगसाठी दुसऱ्या ओव्हरमध्ये. स्ट्राईक एंडला बॅटर रोहन. दुसऱ्या ओव्हरमधला पहिला बॉल ओव्हर द विकेटने शॉर्ट ट्रॅकर बॉल आपण पुल केला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण होते आहे आणि 1च धाव या बॉलवर प्राप्त होत असताना धावसंख्या 12 स्कोर बोर्डवर. सतरा बॉल आणि 39 धावा. अभिच्या बॅटमधनं आतापर्यंत षटकार आलाय. ओव्हर पिच बॉल, चांगला स्ट्रोक नक्की सजवला. कॅचची संधी निर्माण झाली आहे, कॅच ड्रॉप झाली आहे एक क्रुशियल मुवमेंटला. कारण बॅटर अभिचा झेल होता मैदानाच्या आतमध्ये. ज्या बॅटरच्या बॅटमधनं 6 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलात. धावसंख्या स्कोरबोर्डवर 2च्या मैदानी 14 धावा. ओव्हर पिच बॉल, तडाका, बॉल सीमारेषा पार, षटकार.
लेफ्ट हँडर बॅटरच्या बॅटमधनं आपण पाहता एक आक्रमक रवैयाचा स्ट्रोक. धावसंख्या स्कोरबोर्डवर 20. बॉलला आसमान दाखवलं आणि 6 धावा या मॅच मध्ये. बॅटर अभिच्या बॅटमधनं 7 बॉल मध्ये 17 धाव्यांवर बॅटिंग करतोय अभि. फुलटॉस बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला होत आहे. एक धाव काढली जाते बॅटर अभिच्या बॅटमधनं. धावसंख्या स्कोरबोर्डवर 21. या मॅच मध्ये मजा येते. रोमांचक आणि रोमहर्षक मॅच आहे दोन टीमच्या दरम्यान. बॉल शिल्लक 14, धावा बनवायच्या आहेत 30. 2 बॉल महत्वपूर्ण या ओव्हर मधले दुसऱ्या. बॉडी लाईन अटॅक आपण पाहता आता. बॉलरचा डॉट बॉल. डॉट बॉल आल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमवर प्रेशर नक्की वाढेल. चला पाणी पोचवा मैदानाच्या आतमध्ये. थोडासा दुखापतग्रस्त झाला बॅटर. चला बॅटिंग करणाऱ्या टीमचा एखादा प्रतिनिधी आपण पोचा. आणि बॉलिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे आपण गोला होऊ नका एका ठिकाणी. आपण मॅच लगेच सुरू करणार आहेत. तेरा बॉल मध्ये 30 धावांची गरज. पुढील बॉल शॉर्ट ट्रॅकर बॉल. पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, मॅग्निफिशंट स्ट्रोक. 6 धावा. रोहनच्या बॅटमधनं षटकार. आणि षटकाराच्या मैदानी धावसंख्या स्कोरबोर्डवर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा. फ्रंट फुटला येत असताना पुलचा एक देखना स्ट्रोक आपण पाहता बॅटर रोहनच्या बॅटमधनं. 12 बॉल मध्ये 24 धावांची गरज. धावसंख्या स्कोरबोर्डवर 27 धावा. ट्वेल्थ बॉल रिमेनिंग 24 रिक्वायर्ड. 12 बॉल आणि 24 धावा. 12च्या सरासरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर उभी करायची आहे. बारा बॉल 24 धावा. 24 धावा 12 बॉल. कोण जिंकेल मॅच? एका बाजूला मंगरुळ टीम आहे, एका बाजूला टीम आपण पाहताय चव्हाणवाडी. या दोन टीमच्या दरम्यान एक महायुद्ध क्रिकेटच्या मॅच मध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर जयसिंग, अर्थातच निकनेम त्यांचा बापू आहे आणि तेच बॉलिंग साठी तयार होत आहे तिसऱ्या ओव्हर मध्ये. खऱ्या अर्थाने अनेक निकनेम आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा ओरम क्रिकेट मध्ये आपण प्लेयर्सला देत असताना पाहिलं आहे. मग खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर रोहित शर्मा नावाला हिटमॅन नावाने ओळख निर्माण झाली. तदनंतर आपण चेस मास्टर विराट कोहलीला चिकू नावाने ओळख, किंग कोहली या नावाने ओळख निर्माण झाली. त्याचबरोबर महेंद्रसिंग धोनीला माई नावाने ओळख निर्माण झाली. भावेश पवार द प्राऊड ऑफ भिवंडी नावाने सर भावेश पवार या नावाने खऱ्या अर्थाने ओळख निर्माण झाली. पवन केनेला A1 पवन या नावाने ओळख निर्माण झाली. आणि अनेक अशी खऱ्या अर्थाने निकनेम आपण खऱ्या अर्थाने प्लेयर्सला आणि खऱ्या अर्थाने वाकलनचा वंडर बॉय अर्थातच केतन म्हात्रेला बायकर मॅन नावाने ओळख निर्माण झाली. अशी निकनेम आपण खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेकदा पाहिले आहेत. मग खऱ्या अर्थाने रायगड विभागाचा विचार केला तर अक्षय पवार हेलिकॉप्टर बॉय, पवारची पॉवर आपण सुद्धा पाहिली आहे. त्याचबरोबर विश्वजित ठाकूर मोठ्या नावाने ओळख त्याला निर्माण झाली.
आकाश तारेकर, वंडर बॉय ऑफ रायगड. आणि खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला शहापूर विभागाचा तर खऱ्या अर्थाने कल्पेश जाधव या नावाला टायगर नावाने ओळख निर्माण झाली. उस्मान पटेल टायगर नावाने ओळख त्यांना सुद्धा निर्माण झाली. तदनंतर प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार हे नाव खऱ्या अर्थाने डोळ्यासमोर येतं. प्रिन्स नावाने ओळख त्यांना सुद्धा निर्माण झाली. अनेकदा आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नवी मुंबईचा विचार केला तर भूषण पाटील नावे डोळ्यासमोर येतं. कोहिनर ऑफ नवी मुंबई या नावाने ओळख त्यांना सुद्धा निर्माण झाली. अशी अनेक नावं खऱ्या अर्थाने डोळ्यासमोर येताना आपण पाहिली आहेत. टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अनेकांना निकनेम दिलाय क्रिकेटने. आणि टोपन नावाने अनेक सारे खेळाडू आपण सुद्धा घडताना टेनिस क्रिकेट ओराम क्रिकेटमध्ये पाहिले आहेत. समोरच्या दिशेला चांगला स्ट्रोक आपण पाहताय. अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक सजवला. बॅटरच्या बॅटमधनं एक धाव प्राप्त होत असताना धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचते आहे 35 धावा. 8 बॉलमध्ये 16 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसा स्पर्धेचा नियम आहे. चांगला स्ट्रोक सजवलाय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आहे. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 बॅटर्सच्या माध्यमातून आपण पाहताय 2 धाव्यांच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर 37 धावा. 7 बॉलमध्ये 14 धाव्यांची गरज. कुशल मुवमेंटला हा बॉल महत्वपूर्ण मॅच मध्ये असेल कारण या बॉलवर मोठी धावसंख्या आली तर धावा कमी राहतील शेवटच्या ओव्हरमध्ये. फॉलो थ्रो मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. डॉट बॉल आलाय. 6 बॉल शिल्लक आणि 14 धाव्यांची गरज. मॅच ऑन क्रिकेट ऑन. 6 बॉल्स रिमेनिंग 40 रिक्वायर्ड. सहा बॉल मध्ये 14 धाव्यांची गरज आहे. आता खऱ्या अर्थाने कर्तृत्व सिद्ध करायचं या मॅच मध्ये बॅटर आणि बॉलरला. आणि प्रत्येकाच्या कलात्मकतेला वाव देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. निमित्त आहे श्री मोरया चषक 2026 हा अभूतपूर्व क्रिकेटचा दिमागदार सोहळा आपण पाहताय. पर्व 4 आणि त्यामध्ये रंगणारा एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. अजूनही सांगता येत नाही या मॅच मध्ये कोणती टीम जिंकेल कारण बॅलन्स मॅच अजूनही आहे. 50-50 मॅच दोन्ही टीमच्या बाजूला. आरव येत आहे शेवटच्या ओव्हर मध्ये जबाबदारीने बॉल फेकण्यासाठी आणि स्ट्राइक एंडला बॅटर आहे अमित. लेफ्ट हँडर बॅटर. ओरम क्रिकेट मध्ये घातक असतात परंतु घातक बॉलर ठरेल की बॅटर हे 6 बॉलवर आता आपण पाहाल. पहिलाच बॉल शॉर्ट ट्रॅकर होता परंतु मैदानाच्या आतमध्ये फक्त एकच धाव प्राप्त होईल बॅटरला. डिक्ला सुरुवामध्ये धाव प्राप्त झाली कारण अपूर्ण ग्राउंड आहे. समोरच्या दिशेला स्ट्रोक या मॅच मध्ये जो बॅटर मारेल तो या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये हवी ठरू शकतो. पुढील बॉल. शॉर्ट ट्रॅकर बॉल. मोठा स्ट्रोक आला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल अगदी वेगाने. 1 बाउन्स 16 4 धावा. चौकार. चार बॉल मध्ये 9 धाव्यांची गरज आहे. पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये.
व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येत वाढ होतीये एक्स्ट्राच्या स्वरूपात. 4 बॉल आणि 8 धावा. कोणाची किस्मत या मॅच मध्ये बदलेल हे मात्र पाहायचं आहे. जिंदगी हमसे रूठी है, तकदीर हमसे टूटी है. जीतने का हौसला अभी बाकी है क्योंकि कामयाब होना अभी बाकी है. कोण होईल या मॅच मध्ये कामयाब. आणि फायनली या मॅच मध्ये शॉर्ट ट्रॅकर बॉलला पुल करत असताना बॉलला गेलाय सीमारेषा पार. गुल 6 धावा. मॅचची हवा काढणारा षटकार अमितच्या बॅट मधनं आलाय. बॉल आता शिल्लक आहे 3 आणि 2 धाव्यांची गरज आहे. आत्मविश्वासाने या मॅच मध्ये संपूर्ण जबाबदारीने अमित बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी. शॉर्ट पिच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक नव्हे तर बॉल सीमारेषा पार. 6 धावा षटकार आणि विन होतीये या मॅच मध्ये मंगरुल. आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच ठरतोय अमित. या आपण मुख्य मंचावर लगेचच चांगली बॅटिंग त्यांच्या बॅट मधनं आपण पाहिली.